अजित पवार अनंतात विलीन. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा आक्रोश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसह नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली. दादांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला. अजूनही विश्वास बसत नाही. अजित पवारांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिलेला फोटो सुप्रिया सुळेंनी स्टेटसला ठेवला. दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भावना. विमान अपघातात महाराष्ट्रानं अजित पवारांना गमावलं. अजित पवारांच्या विमान अपघाती निधनावर मोदींकडून शोक व्यक्त. शरद पवारांना फोन करत मोदींकडून सांत्वन. फक्त बारामतीचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच पोरका झाल्यासारखी परिस्थिती. अजित पवारांच्या निधनानंतर सुरेश धस यांची भावना. अजित पवार कर्मठ राजकारणी. गोपीनाथ मुंडेंप्रमाणेच अजित पवारांचं जाणं महाराष्ट्रासाठी वेदनादायी. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. धीरज देशमुख आणि रितेश देशमुखांकडून काटेवाडीत अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. महाराष्ट्रानं लाडका दादा गमावला. दादांचं सगळीकडे लक्ष असायचं. धीरज देशमुखांकडून भावना व्यक्त. हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही. अजित पवारांच्या मृत्यूवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया. महाराष्ट्राचं झालेलं नुकसान कधीही भरून निघणार नाही. शरद पवारांकडून शोक व्यक्त. अजितदादांचा अपघात हा महाराष्ट्रावर झालेला आघात. विमान अपघाताचा तपास झाला पाहिजे, संजय राऊतांची मागणी. अजित पवारांच्या मृत्यूवर राजकारण करू नका. ममता बॅनर्जींचा राजकारणाचा स्तर खालावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. ममतांकडून अजित पवारांच्या घातपाताचा संशय व्यक्त.